भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत. कार्यकारी संपादक आकाश जळके. अंबड तालुक्यात कॉपीमुक्त अभियानाची धडक. 6 विद्यार्थ्यांवर कारवाई. 10 फेब्रुवारी 2026 इयत्ता 12वीच्या इंग्रजी पेपर दरम्यान प्रशासनाने कॉपीविरोधात धडक मोहीम राबवत महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत एकूण 6 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या पथकाने जामखेड व रोहिलागड येथे 2 विद्यार्थ्यांवर कारवाई केली. तर तहसीलदार विजय चव्हाण यांच्या पथकाने अंकुशनगर येथील श्री शिवाजी हायस्कूल केंद्र क्रमांक 0521 व शहागड येथे प्रत्येकी 2 विद्यार्थ्यांकडे कॉपी साहित्य आढळून आले. कॉपीमुक्त अभियान कडकपणे राबवले जात असून गैरप्रकार आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिला आहे. आज दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजीपासून 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. आज इंग्लिशचा पेपर होता. माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आशिमा मित्तल मॅडम यांच्या आदेशान्वये महसूलचे विविध पथक या ठिकाणी भरारी पथक म्हणून नेमण्यात आलेले आहेत. त्यासोबतच बऱ्याच वेगवेगळ्या विभागाचे त्यासोबतच महसूल विभागाचे संयुक्त पथक बैठे पथक म्हणून प्रत्येक शाळेवरती या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. त्यासोबतच पूर्ण अंबड तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारे कॉपी होऊ नये याकरता वेळोवेळी जे काही गोष्टी करणं अपेक्षित आहे त्या करण्यात आलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज महसूलचे संयुक्त पथक माननीय उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जामखेड आणि रोहिलागड या ठिकाणी आम्ही सक्त तपासणी केलेली होती. तर त्यामध्ये रोहिलागड या ठिकाणच्या 2 विद्यार्थ्यांची म्हणजे अनेक विद्यार्थ्यांची चेकिंग केली. त्यामध्ये 2 विद्यार्थ्यांची कॉपी करत असताना आढळून आलेले आहेत. त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. त्यानंतर मी स्वतः अंकुशनगर व त्याच्यानंतर शहागड या 2 ठिकाणी आम्ही या ठिकाणी भरारी पथक म्हणून आम्ही चेकिंग केलेली होती. चेकिंग करत असताना अंकुशनगरचे 2 विद्यार्थी आणि शहागडचे 2 विद्यार्थी असे 4 विद्यार्थी हे कॉपी करत असताना आम्हाला आढळून आलेले आहेत. त्यांच्यावरती कारवाई करण्याचे पुढील निर्देश आम्ही शिक्षण विभागाला देण्यात आलेले आहेत. याद्वारे मी सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना आवाहन करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये की कॉपी या ठिकाणी चालणार नाही. आणि जर समजा कोणी याचा दुरुपयोग करत असेल किंवा कॉपी करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही कडक कारवाई करणार आहोत. वेळोवेळी आम्ही भरारी पथक आहे, बैठे पथक आहे यांच्याद्वारे आम्ही कारवाई करत आहोत. कॉपीमुक्त जिल्हा आणि कॉपीमुक्त तालुका होण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी माननीय आशिमा मित्तल मॅडम यांनी सक्त पावले उचललेली आहेत. त्याचाच भाग म्हणून अंबड तालुक्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये या ठिकाणी कॉपी चालणार नाही याकरता मी सक्त या ठिकाणी सर्वांना निर्देश देत आहे. त्यासोबतच जी काही पथक आहेत, ज्या पथकातील नियुक्त अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनीसुद्धा कडक त्या ठिकाणी कारवाई करायची आहे. त्यासोबतच पोलीस डिपार्टमेंट जे आहे त्यांनासुद्धा आवाहन आहे की शाळेच्या आसपास कोणत्याही विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणी येऊ द्यायचं नाही. त्यासोबतच 200 मीटरपर्यंतचे उपाययोजना या ठिकाणी करत आहोत. आणि भरारी पथक म्हणून आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी व्हिजिट करू त्या ठिकाणी आम्ही सगळे सक्त कारवाया करणार आहोत. याचीसुद्धा आपण सर्वांनी दखल घ्यावी आणि जास्तीत जास्त कॉपीमुक्त आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून विद्यार्थ्यांनी पेपर सोडवायचा आहे. त्यासोबतच मी अंबड तालुक्यातील सर्व विद्यार्थी मित्रांना, आता सध्या 12वीचे विद्यार्थी आहेत आणि यांच्यानंतर 10वीचे सुद्धा विद्यार्थी येणार आहेत, त्या सर्वांनाच मी या ठिकाणाहून आवाहन करतो. त्यासोबतच त्यांच्या पालकांनासुद्धा आवाहन करतो की आपण कॉपीमुक्त ही परीक्षा द्यायची आहे, परीक्षाचा अभ्यास करायचा आहे आणि कॉपीमुक्त अभियान जो आहे त्यासाठी सर्वांनी या शासनाला आणि प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. मागच्या 2 दिवसापूर्वी थांब रे